महाराष्ट्राच्या एका विद्यार्थ्यानं नेपाळमध्ये क्रांती केली आहे. हे टायटल ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण हे खरं आहे. सध्याचे नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह हे महाराष्ट्राचे विद्यार्थी राहिलेले आहेत आणि नागपूरमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये राहिल्यानंतर त्यांनी भारतीय राज्यघटनेचा अभ्यासही केला होता आणि अभ्यास केल्यानंतर इथली जी व्यवस्था आहे ही व्यवस्था त्यांनी समजून घेतली होती. आता ते नेपाळचे पंतप्रधान झालेले आहेत आणि नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एक महत्त्वाचं क्रांतिकारी पाऊल टाकलेलं आहे. ते म्हणजे तिथल्या सगळ्या ज्या खाजगी शाळा आहेत या सगळ्या खाजगी शाळा त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि तिथला प्रत्येक विद्यार्थी हा सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेईल अशा प्रकारचा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. आता ते हे का करू शकले? कारण नेपाळमध्ये जे संविधान स्वीकारलेलं आहे हे संविधान हेच सांगते की सगळ्यांना म्हणजे जे बेसिक लेवलचं एज्युकेशन आहे हे सगळं एज्युकेशन त्यांना सरकारी स्तरावर दिलं गेलं पाहिजे. नेपाळच्या संविधानामध्ये आर्टिकल 31मध्ये ही तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्ही जर नेपाळचं संविधान काढून बघितलं तर नेपाळच्या संविधानामध्ये आर्टिकल 31मध्ये बेसिक एज्युकेशन फ्री सांगितलेलं आहे, कंपल्सरी सांगितलेलं आहे आणि तो एक फंडामेंटल राईट्सचा भाग आहे. म्हणजे नेपाळच्या संविधानामध्ये जो भाग 3 आहे आणि त्याच्यामध्ये जो फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत त्यातल्या आर्टिकल 31मध्ये हे एज्युकेशन सिस्टीम त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे बालेन शाह यांनी नवीन काहीही केलेलं नाही, पण तिथली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेमध्ये असलेल्या आर्टिकल 31ची अंमलबजावणी करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. यापेक्षा त्यांनी वेगळं काही केलं नाही, पण हे क्रांतिकारी पाऊल समजलं जाते. कारण जगभरामध्ये सध्या आता खाजगी शाळांचा पेव सुटलेला आहे. कुठे कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत, कुठे इंटरनॅशनल स्कूल आहेत, कुठे अशा वेगवेगळ्या ग्लोबल स्कूल आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये नेपाळने हे क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे आणि बालेन शाह यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे. आता हे भारत करू शकतो का? हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे आणि याची चर्चा आपल्या सगळ्यांच्या सोशल मीडियावरती सुरू आहे. भारतामध्ये देखील आपल्याला भारतीय संविधानाच्या भाग 3मध्ये आर्टिकल 21A मध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की 6 ते 14 वयोगटातील मुलांना सरकारने शिक्षण हक्काचं, सक्तीचं आणि मोफत द्यावं. पण तरीही आपल्याकडे देखील अशाच प्रकारच्या खाजगी शाळा आहेत जशा नेपाळमध्ये होत्या ह्याच्यासाठी म्हणतोय मी, कारण बालेन शाह यांनी तिथल्या सगळ्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या सगळ्या खाजगी शाळा त्यांनी बंद केलेल्या आहेत आणि आता त्यांनी सरकारी शाळेमध्ये सगळ्यांनी शिकलं पाहिजे असा निर्णय घेतलेला आहे. सरकारचं हे काम आहे की बेसिक एज्युकेशन जे आहे हे बेसिक एज्युकेशन त्यांनी सगळ्यांना इक्वल दिलं पाहिजे, फ्री दिलं पाहिजे आणि तो एक मूलभूत अधिकाराचा भाग म्हणून त्याला इम्प्लिमेंट देखील केलं पाहिजे. भारताच्या संविधानामध्ये देखील आर्टिकल 21A मध्ये हे सगळं आहे, पण इथे इम्प्लिमेंट करणारी जी शासन व्यवस्था आहे ती शासन व्यवस्था नाही. इथे म्हणजे अगदी ज्युनियर KG पासून ते सिनियर म्हणजे तुम्ही डॉक्टर होऊन जरी बाहेर पडलात तरी सगळीकडे तुम्हाला इथं खाजगीकरण दिसायला लागेल आणि खाजगी शाळेमध्ये शिकलेले हे विद्यार्थी आता पुढे यायला लागले पाहायला मिळतील. पण याच्यामुळे जे विषमतेचं प्रमाण वाढणार आहे हे विषमतेचं प्रमाण मात्र अजूनही सरकारने समजून घेतलं नाही. बालेन शाह यांनी हे सगळं विषमतेचं जे प्रकरण आहे हे समजून घेतलं. नागपूरमध्ये शिकायला असताना खरं तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला होता आणि तिथून गेल्यानंतर ते राजकारणामध्ये उतरले. खरं तर ते एक रॅपर आहेत, पण तरीही त्यांना तिथल्या तरुणाईने नेपाळचा पंतप्रधान केलेला आहे आणि पंतप्रधान केल्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे डिसिजन घ्यायला सुरुवात केलेली आहे. तिथे विषमता वाढली नाही पाहिजे आणि सगळ्यांना इक्वली आपण ट्रीट केलं पाहिजे या दृष्टिकोनातून बालेन शाह यांनी हा जो प्रायमरी एज्युकेशनचा निर्णय आहे हा निर्णय घेतलेला आपल्याला बघायला मिळतो. भारतामध्ये देखील अशा प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे अशी ही चर्चा सुरू आहे. सोशल मीडिया आणि फेसबुकवरती हे सगळेजण लिहायला लागलेले आहेत, पण सोशल मीडिया आणि फेसबुकवरती लिहून हे चालणार नाही, तर याचा एक नवा विचार पुढे येणं गरजेचं आहे आणि आपल्या देशातल्या सरकारांनी यावरती नव्याने विचार करणं खूप गरजेचं आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21A मध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदी जर भारतामध्ये लागू झाल्या तर आपण एक वेगळं शैक्षणिक क्रांतीचं पाऊल टाकू शकतो. जर नेपाळ हे सगळं करू शकतो तर भारतासारख्या म्हणजे जगातल्या 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या देशाला हे काहीही अवघड नाही. फक्त एकच करायचं आहे की याला इंटरनल सिक्युरिटीचा मुद्दा बनवायचा आहे की अंतर्गत सुरक्षा किती मजबूत असली पाहिजे आणि शिक्षण हे इंटरनल सिक्युरिटीचा एक पार्ट आहे आणि इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे आणि या सिक्युरिटीवरती आपण किती खर्च करायचा हे निश्चित केलं पाहिजे. म्हणजे अजूनही आपण
कधीही 6% वर या खर्चामध्ये गेलो नाही. म्हणून आपण याच्यावरती नव्याने विचार करणं गरजेचं आहे की जर नेपाळ हे करू शकतो, नेपाळमध्ये जर या शिक्षणावरती सरकार तरतूद करू शकतो, तर भारतामध्ये देखील हे आपण करू शकतो. संपूर्ण भारताला जरी नाही करता आलं तर किमान फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो महाराष्ट्र आहे, किमान या महाराष्ट्रामध्ये तरी आपण हे करू शकतो. कारण आपल्याकडे आपली जी अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राची ही सगळ्यात चांगली आहे असं सांगितलं जाते आणि आपल्याकडे लोकांची जी गुंतवणूक आहे ही सगळ्यात चांगली आहे. याच्यासाठी सरकारने CSR फंड देखील सरकारला वापरता येऊ शकतो शिक्षणासाठी आणि त्या माध्यमातून देखील अनेक तरतुदी करता येऊ शकतात. पण इच्छा असेल तर हे सगळं होऊ शकतं. जसं बालेनशहांनी केलेलं आहे तसं देखील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब देखील करू शकतात. कारण महाराष्ट्र हा भारतामधलं सगळ्यात टॉपचं राज्य आहे, जिथे सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे आणि जिथून सगळ्यात जास्त GST आपण केंद्र सरकारला देत असतो. याचा अर्थ आपलं उत्पन्न सगळ्यात जास्त आहे आणि त्यातलाच काहीसा भाग आपल्याला या शिक्षणावरती खर्च करायचा आहे. त्याच्यामुळे भारतीय राज्यघटनेमधली ही तरतूद 21A मधली आणि नेपाळमधली आर्टिकल 31 मधली ही तरतूद एकदम सारखी आहे. त्याच्यामुळे तशाच प्रकारचा निर्णय आपल्याकडे देखील घेता येऊ शकतो.